मी अनुराटी पार्श्व डिजिटलमध्ये आपले स्वागत करतो। सध्या जालन्यात काय सुरू आहे, कसं वातावरण झालं, कारण काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या। आता सर्व नेते मंडळी उमेदवारांचं भर राहणार आहे वैयक्तिक भेटीगाठींवर कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न होणार की आम्हाला मतदान करा आणि कशामुळे करा। बऱ्याच जागी मिठाईचे वाटप देखील सुरू झालेले आहेत। 2-3 दिवस झाले मिठाई चांगल्या प्रमाणात वाटप होत आहे असं माहिती पडली आहे। आता नेमकं इथं निवडून कोण येणार, कोणाला मतदान करावं असे बरेच लोकांना प्रश्न आहेत। जे त्यांचे खंदे समर्थक ते निश्चित त्यांचंच नाव घेणार, त्याच्यामुळे असं दाखवण्यात येतं की हवा त्यांची। तुम्ही नवीन जालन्यात गेलं तर हवा एक वेगळी राहते, जुन्या जालन्यात हवा वेगळी राहते, ग्रामीणमध्ये हवा वेगळी राहते, स्लम एरियाजमध्ये हवा वेगळी राहते, कारण की ते तिथं कोण्या ना कोण्या नेत्याला ते सपोर्ट करतात। तर आपण या येणाऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की प्रत्येक उमेदवाराचं काय गणित असू शकतं। हे माझं वैयक्तिक मत आहे आणि कोणाच्या काही भावना दुखावल्या असतील तर त्याच्यासाठी पहिलेच आम्ही क्षमस्व। आणि पार्श्व डिजिटलच्या जे बरेच मुलाखती असो, बाईट्स असो, त्याच्यात काही नेते मंडळी दिसत नाही असं तुम्हाला वाटत असेल, त्याचे काय कारणं, बरेच कमेंट वगैरे येतात, त्याची कारणं आपण शोधली पाहिजे की का येत नाही। आम्ही आमच्यातर्फे खूप प्रयत्न केला त्यांच्याशी संपर्क साधायचा। प्रचार खूप सुरू आहे, वेळ भेटत नसेल त्याच्यामुळे देखील असू शकतं किंवा अन्य काही कारणं असतील, पण आमच्याकडून निश्चितच 15 ते 18 वेळेस आम्ही प्रयत्न केला आहे विविध लोकांशी संपर्क साधायचा, पण काहींनी टाळलं, काहींनी आम्हाला रिस्पॉन्ड नाही केला, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी घडल्या, त्या देखील आपण जाणून घेतल्या पाहिजे। आज येणार कोण हे जी चर्चा, सुरुवातीला चर्चा करू जे मुख्य 3 उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल। एकीकडे एक कैलास गोरंट्याल, त्यांचं काय असू शकतं निवडणुकीचं गणित, आपण हे जाणून घेऊया की बाबा ते कशा प्रकारे त्यांचा प्रचार सुरू होता। सुरुवातीला अब्दुल हफीज यांनी जेव्हा बंडखोरी करण्याचा हे केलं, त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचा त्याने राजीनामा दिला आणि अपक्ष फॉर्म भरला। अपक्ष फॉर्म भरल्यानंतर एक चर्चा होती की 4 तारखेला ते फॉर्म परत घेऊन टाकतील। बऱ्याच विनवण्या झाल्या त्यांना फॉर्म परत घेण्यासाठी, पण शेवटी काही त्यांनी फॉर्म परत घेतला नाही आणि आपला फॉर्म अपक्ष ठेवला। 4 तारखेनंतर कैलास गोरंट्याल यांच्या अडचणीत वाढ झाली, कारण की काँग्रेसचा मुख्य जो वर्ग आहे तो मुस्लिम वर्ग आहे, त्याच्यावर त्यांची मदार आहे। त्यांनी जेव्हा फॉर्म परत नाही घेतला तर अडचणीत वाढ याच्यामुळे झाली की आता मुस्लिम वोटचा विभाजन होणार, काही वोट काँग्रेसमध्ये राहणार, काही वोट हफीजभाईंकडे जाणार आणि थोड्या प्रमाणात वोट हे अर्जुनराव खोतकर यांच्याकडे जातील। त्याच्यामुळं त्यांनी सुरुवात केली काही मुस्लिम नेत्यांना मनधरणी करण्याची की आपण पक्ष सोडावा नाही सोडावा, हफीजभाईंना आपण पाठिंबा द्यावा की नाही द्यावा, त्यांच्यासोबत जाऊ नये, आपल्याकडेच राहावं, याच्यात त्यांचा बराच वेळ गेला त्यांचा मनधरणी करण्यामध्ये। त्यांनी तिथं मुख्य त्यांचा फोकस ठेवला। त्याच्यानंतर ते वळले शहरी भागाकडे, व्यापाऱ्यांकडे। एक काळ असा होता की 2019ला त्यांना इतके एफर्ट्स करावे लागले नव्हते आणि यावेळेस त्यांना खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागले। आता हे कितपत त्यांचं सक्सेस होतं हे येणाऱ्या 23 तारखेला कळेल, त्यांचे घेतलेले एफर्ट्स किती सक्सेसफुल राहतील। आता मुस्लिम समाजाबद्दल जर सांगायचं झालं तर अब्दुल हफीज हा एक नवा चेहरा, व्हाईट कॉलर चेहरा ज्याला आपण म्हणू की त्यांच्यावर आजपर्यंत काही आरोप प्रत्यारोप झाले नाही किंवा काही आतापर्यंत कोणता कलंक लागलेला नाही। ते पक्षाशी एकनिष्ठ होते, आत्तापर्यंत त्यांना न्याय भेटला नाही, त्याच्यामुळे त्यांनी एक तिकीट मागितलं होतं, पण ते देखील त्यांना नाकारण्यात आलं। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचं 1 नंबरला नाव असताना देखील त्यांचं कोण्या ना कोण्या कारणामुळे त्यांचं तिकीट कापण्यात आलं, त्यांनी त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म ठेवला। आता हफीजभाईंना सुरुवातीला खूप अंडर एस्टिमेट करण्यात आलं की ते दोन्ही बाजूनं, खोतकर साहेबांच्या बाजूनं देखील, म्हणजे त्यांनी वैयक्तिक नाही पण त्यांच्या बाजूनं म्हणतोय मी, आणि गोरंट्याल साहेबांच्या बाजूनं देखील काय असं कन्सिडर करण्यात आलं की 10,000 घेणार किंवा 15,000 घेणार, खोतकरांनी त्यांना उभं केलं, अशा या बऱ्याच गोष्टी चालल्या। तर त्याच्यानंतर अब्दुल हफीज यांनी कुराणवर हात ठेवून हे जाहीर केलं की बाबा मला कोणाचाही नाही, मी समाजाच्या पाठिंब्यावर उभा आहे। आणि राहिली गोष्ट पैशाची, ते पैसा देऊन त्यांना उभं करण्यात आलं। तर जालन्यातून जे टॉप 10 इन्कम टॅक्स जे भरतात त्याच्या यादीमध्ये अब्दुल हफीज यांना स्थान देण्यात आलेलं आहे। तर त्यांना कोणत्या पैशाची गरज की त्याच्यासाठी ते उभे राहिले, कुठं कुठं भावना दुखावल्या म्हणून ते उभे राहिल्याचं त्यांनी सांगितलं। आता अब्दुल हफीजचं जे सुरुवातीला गणित होतं की जितके अब्दुल हफीज वोट घेणार तितका फायदा अर्जुनराव खोतकरांना होणार, हे सुरुवातीचं गणित होतं। सुरुवातीला म्हटलं जायचं की ते 10,000 घेतील, 15,000 घेतील,
मग हळूहळू हा आकडा आता 30-35 पर्यंत आला आहे, जी चर्चा चालू आहे गावामध्ये की आता ते 30,000 घेऊ शकतात, 35,000 घेऊ शकतात. मग हे आकडे कसे काय वाढू लागले लोकांच्या चर्चेमध्ये? याचं का नेमकं कारण त्यांच्या सभा, त्यांच्या जिथं जिथं कॉर्नर बैठका होत्या त्या प्रत्येक कॉर्नर बैठकीचं रूपांतर हे सभेत झालं. दुसरी गोष्ट, ते जे लोक होते त्यांच्या सभेमध्ये ते कोणी बोलावले लोक नव्हते की ज्यांना कोणी रिक्वेस्ट करून आणलं किंवा काही मिठाई वाटप करून त्यांना बोलवण्यात आलं, अशातले लोक ते नव्हते. हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माहिती घेतली तरी तुम्हाला कळेल. त्याच्यामुळं हा जो आकडा आहे की ते किती मतं घेणार हा वाढत चालला. आता अब्दुल हफीज यांच्या म्हणण्याप्रमाणे ते 23 तारखेला ते 100% निवडून येणार हे त्यांना कॉन्फिडेंट आहे ते या गोष्टीबद्दल. आता कुण्या एका जातीवर आपण निवडून येऊ शकत नाही ही तितकीच खरी बाब आहे. तर त्यांचे अदर कास्टमधून देखील त्यांना आता वोट्स भेटणार, त्यांचं असं म्हणणं आहे. आणि याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर विलास डोळसे यांनी जाहीर समर्थन दिलं. लवजी क्रांती सेनेचे जे एक हे आहेत शिवराजी जाधव, त्यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला. आणि कालच्याच सभेत जी शेवटची सभा होती ते जयशंकर हॉटेलचे मालक रामरख्याजी यांनी देखील पाठिंबा दिला. म्हणजे त्यांना थोडं का होत नाही, दुसऱ्या समाजातून देखील त्यांना पाठिंबा भेटत आहे. आणि त्यांच्या गणिताप्रमाणे त्यांना जर मुस्लिम समाज हा जास्त प्रमाणात मतदान केलं आणि त्यांना 5% मतदान हा अदर कास्टमधून झाला तर त्यांची सीट निघण्याचे चान्सेस वाढून जातात. आता मुस्लिम समाज हा खरंच हाफिजभाईंना संपूर्ण मतदान करणार का? निश्चितच नाही. कारण की कोणताही समाज एका बाजूने जात नसतो, ही काळ्या दगडावरची रेग आहे. थोडाफार प्रमाणात तरी तो दुसरीकडे जाणार. जसं कैलास शेठ गोरंट्याल यांच्याकडे पण मुस्लिम समाज वळलेला आहे, हाफिजभाईंकडे पण वळलेला आहे. जे खोतकर साहेबांकडे मुस्लिम समाज होता तो एकनाथ शिंदेजींच्या स्टेटमेंटमुळे कुठं कुठं दुखावला आणि तो त्यांच्यापासून दूर गेला. तो दूर गेल्यामुळं तो आता कुठं जाणार, काँग्रेसकडं की हाफिजभाईकडं, हा एक मोठा प्रश्न होता. पण जसं काल आम्ही एक मुलाखत घेतली शेख माजिद यांची, त्याच्यात त्यांनी मेन्शन केलं की ते स्वतः MIMचे असून ते कसं ॲक्टिवेट झाले हाफिजभाईंच्या बाजूने. शुक्रवारच्या दिवशी मशिदीमध्ये एक थोडा गोंधळ झाला. त्यांच्या धर्मगुरूंनी जेव्हा काही आव्हान दिलं त्याच्यामधून काहीतरी गोष्टी झाल्या, तिथं एक वाद निर्माण झाला आणि कुठं ना कुठं अपमानजनक वागणूक किंवा अपमानजनक काहीतरी एक घडलं असं हे माजिदजी म्हणतात. त्याच्यामुळं त्यांच्या जे राहिलेले लोक होते त्यांच्या देखील भावना दुखावल्या गेल्या आणि ते देखील आता हाफिजभाईंना समर्थन करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. जर का मुस्लिम समाज त्यांना भरपूर प्रमाणात चालले तर तो कुठं ना कुठं आज त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण की त्यांना अदर समाजातून थोडंफार जरी वोट मिळाले तर त्यांची सीट आज स्ट्रॉंग पोझिशनवर येऊन जाते. आज आपण ज्या कोणालाही निवडून येतोय किंवा नाही हे फक्त आपण आपले लॉजिक्स यूज करून आपण सांगतो. आता बोलूया खोतकर साहेबांकडे. खोतकर साहेबांवर जी 2019मध्ये नाराजगी होती, त्यांना भेटले होते 66,000 वोट, कैलास शेठला भेटले होते 91,000 वोट, 25,000च्या मार्जिननं कैलास शेठनं बाजी मारली होती 2019ला. त्याची नेमकी काय कारणं होती? ती कारणं खोतकर साहेबांनी कुठं ना कुठं शोधली, त्याच्यावर काम केलं. जेव्हा ते 2014 ते 19मध्ये मंत्री होते त्याच्यामुळे लोकांशी संपर्क कमी झाला होता, बऱ्याच लोकांच्या नाराजग्या होत्या, त्या 2019मध्ये जाहीर झाल्या. त्यांना त्या गोष्टी कळाल्या, त्याच्यामुळे त्यांनी त्या गोष्टीकडे काम करायला सुरुवात केली. त्या गोष्टीकडे काम करायची सुरुवात करत असताना कोणताही 100% नाराज वर्ग कन्वर्ट होत नसतो, हे पण तितकंच सत्य. पण त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्याच्यात भर पडली त्यांना अभिमन्यू खोतकरची. अभिमन्यू खोतकरनं मागच्या 2-3 वर्षामध्ये हे सगळं त्यांनी सांगितलंय आणि ते जजमेंटवरून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जसं अभिमन्यू खोतकरनं त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की त्यांनी मागील काही वर्षांमध्ये जे कोट्यवधीची कामं आणली ते कोणतीही टक्केवारी न घेता आम्ही ती कार्यकर्त्यांना दिली. तुम्ही PDF मागू शकता, RTI टाकू शकता, या गोष्टी त्यांनी उघडपणे जाहीर केल्या. त्याच्यामुळं त्यांच्याकडं कार्यकर्त्यांचा कल वाढला, पक्षप्रवेश जास्त झाले. आता हे पक्षप्रवेश झाल्यानंतर खरंच हे वोटमध्ये कन्वर्ट होतील का? जर त्यांच्याकडून काही वागणूक चुकीची नाही भेटली त्यांना तर निश्चितच ते त्यांचं काम चांगल्या तरीकेने करतील. तर 2019मध्ये ज्या चुका होत्या त्यांनी रेक्टिफाय करण्याचा प्रयत्न केला. आता त्यांचे ड्रॉबॅक्स जिथं श्रेयवाद येतोय आजकाल, मेडिकल कॉलेज, जायकवाडी योजना हे सगळ्यात श्रेयाचा मुद्दा ठरतात. एकीकडे कैलास शेठ म्हणतात काही योजनांबद्दल त्यांनी आणल्या, एकीकडे खोतकर साहेब म्हणतात त्यांनी आणलं. मुख्य मुद्दा इथं येतो की जालन्याच्या विकासाबद्दल कोणी बोलायला तयार नाही. तिथं अब्दुल हफीजची एंट्री होती.
त्यांच्या जर स्पीच तुम्ही बघितल्या, त्यांच्या सभा जर तुम्ही बघितल्या, तिथं त्यांनी हिंदू विरोधी कुठंच भाषणं केली नाही. पण ते स्वतःचा समाज, स्वतःचा धर्म एक करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्या दोघांनी विकास नाही केला म्हणून आपण काहीतरी विकास वेगळं करू, असं त्यांचं म्हणणं आहे हाफिज यांचं. आता खोतकर साहेबांच्या पाठीमागे एकनाथ शिंदेजींचा, एकनाथ शिंदे साहेबांनी महायुती सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना, त्याच्यानंतर गायींना राज्यमातेचा दर्जा देणं, हे खूप मोठा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या घटनेसाठी समर्थन करणं, ते कुठं ना कुठे हिंदुत्वासाठी ते लढाई लढत असल्यामुळं ते एक बेनिफिट कुठं ना कुठं होतोय की आज हिंदू एक होण्याच्या मार्गावर आहे. तर जर हिंदू एक झाला तर तो कोणा बाजूला मतदान करणार, त्याच्यासाठी काही भूमिका एकनाथ शिंदेजींच्या त्यांना आवडतील असं मला वाटतं. कारण की त्यांनी गायींना दर्जा दिला आहे, हिंदुत्वासाठी ते बोल्ड भूमिका घेते. या गोष्टी लक्षात ठेवून हिंदुत्वादी संघटना त्यांच्यासाठी काम करत आहे, हे दिसतंय. 100% मतदान करण्याचा प्रयत्न देखील जालन्यामध्ये सुरू आहे की हिंदू मतदान 100% व्हावं. तसंच मुस्लिम समाजाकडून सुरू आहे, तसंच मराठा समाजाकडून पण सुरू आहे. तर हे सगळे समाज 100% मतदान करण्यासाठी पुढे आलेले आहे. हा मतदानाचा कौल कुणीकडे जातो हे आज सांगणं थोडंसं कठीण आहे. शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना आणली, लाडकी बहीण सुरुवातीला बऱ्याच लोकांना आवडलेली योजना, पण आता बऱ्याच लोकांकडून असं माहीत पडते की जे वेगवेगळ्या पक्षातून येतात, हाफिजभाईचे पक्ष असो किंवा काँग्रेसचे पक्ष असो, किंवा त्यांच्याकडून जे कार्यकर्ते जेव्हा लेडीजला रिक्वेस्ट करायला जातात की आमच्या उमेदवाराला मत द्या, तिथं ही खूप अवघड चालली. कारण की ही जी लाडकी बहीण योजना आहे ही खूप प्रभावी ठरलेली आहे महिलांमध्ये. आज 1500चा 2100 अमाऊंट झाला आहे त्यांचा दरमहा. तर ते कुठं ना कुठं त्यांनी महिला वर्गाला 100% अट्रॅक्ट करण्यात ते यशस्वी झालेले आहेत. आपण ग्राउंड लेवलवर जाऊन चेक करू शकता. मी प्रत्येक कार्यकर्त्याला बोललो, त्यांचं म्हणणं आहे हे सगळ्या गोष्टी बाजूला लाडकी बहीण खूप जास्त म्हणजे विरोधकांसाठी ताण ठरत आहे. कारण त्यांना कन्व्हिन्स करावं लागते प्रत्येक महिलेला की बाबा आम्हाला वोट द्या, आम्हाला वोट द्या. तरी देखील महिला म्हणत आहे की आम्ही महायुतीला मतदान करा, ते कोणत्याही जातीच्या असो. त्या गोष्टीमुळं त्या आज त्यांना खुश आहेत. आता हे झालं तिन्ही लोकांचं किंवा कोण कसं तयारी करते. इथं सध्या तरी गावात जर बघितलं ही फाईट आहे. खरं तर जे दिसतंय ती अब्दुल हफीज विरुद्ध अर्जुन खोतकर. याचं एकमेव कारण म्हणजे इथं मुस्लिम समाज एक व्हायला सुरू झालेला आहे, तर दुसरीकडं कुठं ना कुठं प्रमाणात अर्जुनराव खोतकर यांच्या मागं हिंदुत्ववादी संघटना येत आहे. कैलास शेठ गोरंट्याल कुठं आहेत सध्या, त्यांचं मुख्य प्रॉब्लेम हे झालंय, हे जे फाटाफूट होते त्यांना ती थांबवणं खूप महत्त्वाचं आहे. जर ती थांबवण्यात ते यशस्वी झाले तर ते सगळ्यात टॉप कंटेंडर राहू शकतात. व्यापारी वर्ग एकेकाळी जे खोतकर साहेबांशी नाराज राहायचा, आज तो कुठं ना कुठं त्यांनी त्यांची मनधरणी केली, त्यांना आश्वासन दिलं. मुख्यमंत्र्यांनी भर प्रचार सभेत घोषणा केल्या, फुले मार्केट सारख्या असो, 1000 कोटीच्या योजना देण्याच्याबद्दल असो. या गोष्टींमुळे कुठं ना कुठं हा व्यापारी जो नाराज होता काही एक प्रमाणात वर्ग, तो देखील खुश झाला. 2-3 वर्षाच्या मागच्या कार्यकाळामध्ये खोतकर साहेबांचं बदललेलं बिहेवियर, त्याच्यामुळे देखील व्यापारी समाजात एक समाधान व्यक्त करण्यात येते. तर जे 2019 होतं ते आता राहिलेलं नाही. आता हे झाली तिघांची गोष्ट. तर याच्यामध्ये एंट्री होती सगळ्यात मुख्य भूमिका निभावणारे अशोक अण्णा पांगारकर. त्यांना कोणीच कन्सिडर करत नाही. सगळं जसं अब्दुल हफीज यांचं होतं की त्यांना थोडं तरी कन्सिडरेशनमध्ये घेतलं जात होतं, ते आता यांना कोणीच कन्सिडरेशनमध्ये घेत नाही. पण अशोक अण्णा पांगारकर देखील खूप मुख्य भूमिका निभावणार या विधानसभा 2024च्या इलेक्शनमध्ये. त्यांनी हिंदुत्वाची भूमिका प्रखरपणे मांडली. दुसरी गोष्ट ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते, तिसरी गोष्ट ती संघाचे पण सक्रिय कार्यकर्ते. आता विषय हा आहे की त्यांनी बंडखोरी का केली. आबांनी देखील केली होती. आबांनी परत का घेतली. आबांनी परत घ्यायचं मुख्य कारण हा होता आमच्या मते, उद्या चालून दादा खूप मोठ्या पोस्टवर रावसाहेब दादा, त्याच्यामुळं त्यांनी जर परत नसती घेतली आणि त्यांनी आपली उमेदवारी ठेवली असती, कुठं ना कुठं ते सगळ्यात टॉप कंटेंडर परिवर्तन म्हणून राहिले असते हिंदुत्वाचा चेहरा म्हणून. परंतु त्यांच्यावर बंडखोरी खातीर भाजपकडून त्यांना कारवाई करण्यात आली असती. त्यांच्यावर 6 वर्षाचा बॅन लागला असता. उद्या चालून महानगरपालिका आहे, इथला निकाल काही चूक लागला त्यांच्या बाजूनं तर ते उद्या महानगरपालिकेसाठी एलिजिबल नसते. या गोष्टी झाल्या असत्या.
तर ह्या गोष्टी झाल्यामुळं त्यांनी आपली फॉर्म परत घेतला, पण अशोक अण्णांनी ठेवला, त्या गोष्टींची रिस्क घेतली. जितके मतदान अशोक अण्णा पांगारकर यांना जास्त पडतील त्याचं कॅल्क्युलेशन आणि समीकरणं बदलायला सुरुवात होते. अशोक अण्णा पांगारकर यांनी पूर्ण विजयासाठी गणित लावलेलं की त्यांना पण आहे की ते विजय प्राप्त करतील, पण काही लोक म्हणतात ते 5,000 वोट घेतील, काही लोक म्हणतात ते 10,000 वोट घेतील. पण हा जसा जसा आकडा वाढत जाईल तसं तसं हाफिजभाईंचे निघण्याचे चान्सेस वाढणार. आता हाफिजभाईचे निघण्याचे चान्सेस त्यांच्यामुळं कसं वाढणार? मुस्लिम समाज एकीकडे एक होते, त्यांचं पर्सेंटेज वाढणार आहे, हाफिजभाईच्या दिशेने हे दिसून येते. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जवळपास जिथं 50-50 होतं ते आता 70-30 आलं. थोडं आपण पुढं गेलो तर 80-20 पण आलं की 80% हाफिजभाईकडे राहणार, 20% डिवाइड होणार, दुसरीकडं काँग्रेस असो किंवा अजून त्यांचे देखील उमेदवार उभे आहेत. टोटल एकूण 26 उमेदवार उभे आहेत, त्याच्यामध्ये हे सगळे डिवाइड होणार आहे. जसं अदर कास्टचं वोटिंग आहे ते पण तर डिवाइड होणार आहे 22 लोकांमध्ये. त्या 22 लोकांमध्ये अशोक अण्णा पांगारकर जितके घेतील तर विनिंग जो नंबर राहील, जिथं 60,000 असो 65,000वर जालन्याची सीट लागणार, तिथं तो पण कमी कमी होत जाणार आणि तिकडं हाफिजभाईचे चान्सेस वाढणार, कारण दुसऱ्या मतांमध्ये विभाजन होणार. हे सध्या परिस्थिती आहे. आपल्याला काय वाटतं की अजून कोण किती मतदान घेणार? तुमच्या मते, हे झालं आमचं मत, वैयक्तिक मत, तुमच्या मते कोण किती मतदान घेणार हे कमेंटमध्ये सांगा की कोणामुळं कसं नुकसान होणार. आता हे तर गोष्ट खरी की कोणी कोणाला उभं केलेलं नाही, सगळे एकमेकांचे गणित बिघडवण्यासाठी उभे राहिलेले. प्रत्येकाला वाटतं मी जिंकणार आहे, हवा कोणाची, सगळ्यांना वाटतं आपल्या नेत्याची हवा आहे. पण मार्केटमध्ये खरं जाऊन बघितलं, तुम्ही अपोजिटमध्ये जाऊन बघितलं तर तुम्हाला कळेल तर ॲक्च्युअलमध्ये हवा कोणाची. हवा असून काही फायदा होत नाही. जसं म्हणतात की गर्दी असल्यानं ते मतदानामध्ये परिवर्तन होणार नाही, म्हणून अब्दुल हफीज यांच्या सभेला जी गर्दी आहे ही मतपेटीत कसं कन्वर्ट होईल हा प्रश्न खूप मोठा आहे, हे आमच्याही मनात आलं होतं. त्याच्यामुळं आम्ही ऑफ द रेकॉर्ड बऱ्याच गोष्टी त्यांना विचारपूस केल्या. तिथं येणारा त्यांच्या सभेत मुख्य वर्ग हा युवक वर्ग आहे. युवक वर्ग हा 2-2 तास तिथं थांबून होता. तिथं लहान मुलं येत होते, तिथं वयस्कर लोक येत होते. 2 तास ते पूर्ण लोकांचे स्पीचेस, भाषणं ऐकायचे शेवटपर्यंत. आतून त्यांच्या टाळाचा कडकडाट यायचा. कालचीच घटना, हाफिजभाईंच्या इथं काही लेडीज आल्या होत्या, थोडंसं डांगडूळ झाल्यानंतर माहीत पडलं की ते काय डांगडूळ झालं, ते पैसे मागत होते लेडीज, की आम्हाला पैसे देऊन बोलवण्यात आलं होतं. पण त्या चुकीच्या जागा बसल्यामुळं त्यांचा भ्रमनिराश झाला आणि तिथं माहीत पडलं की अरे आपल्याला ह्या सभेला नाही दुसऱ्या सभेला बोलवलं होतं, आपण चुकीनं हाफिजभाईंच्या सभेत झालं. असं एक झालं. पण हाफिजभाईंच्या इथं दिसणारी गर्दी ही त्यांनी कमावलेलं प्रेम, त्याच्या खातीर आलेली गर्दी हे आम्हाला दिसून आलं. तर ते कुठं ना कुठं प्रभावशाली राहणार, ही गोष्ट तितकीच खरी. आता कोण निवडून येणार, आपण कोणाला मतदान करणार, हिंदू एक होणार का, मुस्लिम्स एक होणार का, मराठा समाज कोणाला पाठिंबा करणार? हाकेदादांनी देखील पांगारकर साहेबांना पाठिंबा दिल्यामुळं त्यांचं कुठं ना कुठं आज समीकरण बदलले. ओबीसी प्रवर्गातून त्यांना थोडाफार जरी सपोर्ट मिळाला तर ते कुठं ना कुठं बरेच मतदान त्यांचा आकडा वाढू शकतो आणि हाफिजभाईचे निवडून येण्याचे चान्सेस देखील वाढू शकतात. कारण दोघांच्या भांडणात तिसरा निघण्याची दाट शक्यता आहे. 2014ला हे होत होतं, छत्रपती संभाजीनगरमध्ये हे झालं. इम्तियाज जलील साहेबांना कोणीच कन्सिडर केलं नव्हतं आणि त्यांनी तिथं निवडून दाखवलं, चांगली कामं केली, त्याच्यामुळे ते खासदार देखील राहिले. आणि 2024च्या लोकसभा इलेक्शनमध्ये पुन्हा मनोज जरांगेंच्या पाठिंब्यामुळं कुठं ना कुठं फायदा झाला तो संदीपान भुमरेंना. आणि त्यांनी इतकं प्रस्तावित असून देखील 1 लाखाच्या लीडनं ते निवडून आले संदीपान भुमरे. काल जसं माजिद भाईंनी सांगितलं त्यांच्या मुलाखतीमध्ये, प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे. राजाचा मुलगाच राजा होणार हे जरुरी नाही, प्रजा ठरवणार पुढचा राजा कोण होणार. विकासाच्या मुद्द्यावर, जातीयवादाच्या मुद्द्यावर की कशाच्या मुद्द्यावर, हे प्रजा ठरवणार आहे. आज किती जरी मिठाईचं वाटप केलं तर हे मतदान कोणाला जाणार हे तुम्ही आज गॅरंटी सांगू शकत नाही. त्यामुळं मतदान करताना, आपण बाहेर निघताना मागच्या 5 वर्षात काय काय घडलं हे नक्की लक्षात ठेवा. 10 वर्ष 20 वर्ष जुन्या गोष्टी कोणी काढून काही सांगत असेल
कुठं भीतीचं वातावरण निर्माण झालं असेल तर हे मागच्या 5 वर्षामध्ये काय झालं, जवळच्या काळामध्ये काय झालं हे कन्सिडर करणं खूप गरजेचं आहे. तर 20 वर्ष तुम्ही गोष्ट काढून तुम्ही आज टार्गेट करू शकता का? 20 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती, आज काय परिस्थिती, त्याच्याहून राजकारण शक्य आहे का? आजची परिस्थिती खूप बदललेली, माणूस हेही काळानुरूप बदलतो, ते देखील लक्षात ठेवून आपण मतदान केलं पाहिजे. पण मतदान करा, आपला हक्क बजवा. कारण की 5 वर्ष रडण्यापेक्षा आज रडून, आज डोकं आटून चर्चा करून तुम्ही बटन कोणतं दाबायचं ही तुमची इच्छा, पण बटन दाबा तेव्हा तुम्ही अधिकार ठेवणार हे प्रश्न उपस्थित करायचा की जालन्यात विकास होतोय, जालन्यात ही गोष्ट होती का नाही होती, किंवा काही नाव ठेवण्याचा तुम्हाला अधिकार होतो. मागच्या वेळी 1,75,000 लोकांनी मतदान नाही केलं, ते लोकांचा अधिकार नाही या गोष्टींबद्दल विचारायचं की जालन्यात काय झालं आणि कसं व्हायला पाहिजे होतं का नाही झालं. कारण तुमचा अधिकार आहे, आज तुमच्या हातात सगळ्या गोष्टी आहे. 5 वर्ष नेते मंडळी ज्या असतात, आज कोणता नेता निवडून द्यायचा हे तुमच्या हातात आहे. आज कोणा चुकीच्याला तुम्ही वर पाठवणार की चांगल्याला वर पाठवणार हे तुमच्या हातात असतं. त्याच्यामुळं तुमचा बोट हा बटनवर ठेवणं जरुरी आहे आणि मतदान करणं जरुरी आहे, हे लक्षात ठेवा आणि मतदान करा. जास्तीत जास्त मतदान करा. व्हिडिओ आवडला असेल शेअर करा. हे जितकं पण सांगितलं हे आमचं वैयक्तिक मत होतं. तर मी अनुप राठी, आपण पाहतात पार्श्वनी डिजिटल.